हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर आपण अशा प्रकारे आज काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व करणार आहोत. टोटल त्याच्यामध्ये 6 एक्झाम्पल आहेत. तर 6 पैकी आपण काय करणार आहोत, 5 घेणार आहोत. जर कुणाला 6वं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर नाही समजलं तर मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, किंवा आधीचे जरी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये पण मी लिहून दिलेला आहे. तर तुम्ही नक्कीच मागचे व्हिडिओ पण बघून घ्या. जर काही इश्यू आला मला मॅसेज करा किंवा कॉल करा, मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून देईल किंवा समजून सांगू शकतो. माझा नंबर आहे 7447737871. तर चला बघूया आता प्रॉब्लेमकडे. तर त्यांनी एक प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 2 नंबर डिफर. म्हणजे काय, 2 नंबर डिफरंट होतं. म्हणजे 2 नंबर असे डिफरंट जेणेकरून त्यांची वजाबाकी जर केली तर ती किती येणार, 3 येणार दोघाची. म्हणजे एक जो मोठा नंबर आहे त्याच्याला जर तुम्ही बारका नंबर जर मायनस केला तर किती येणार, त्याची व्हॅल्यू 3 येणार. नंतर काय सांगितलं त्यांनी, सम ऑफ टॉय स्मॉलर. म्हणजे जे छोटा नंबर आहे ते 2 वेळेस आणि ट्राईस ऑफ ग्रेटर नंबर. म्हणजे छोटा नंबर 2 वेळेस आणि मोठा नंबर जर तुम्ही 3 वेळेस घेतला तर त्याची ॲडिशन किती येणार आहे, 19 नंबर येणार. तर आपल्याला काय करायचं, असे ते 2 नंबर फाइंड करायचे होतं. तर आपण काय करू, तर ग्रेटर नंबरला एक्स कन्सिडर करू आणि स्मॉलर नंबरला काय करू, तर वाय कन्सिडर करू. तर ग्रेटर नंबरला एक्स कन्सिडर करा आणि स्मॉलर नंबरला वाय. तर त्यांनी पहिली कंडिशन काय सांगितली आहे, दोन्हीचा डिफरन्स किती, 3 आहे. म्हणजे एक्स मायनस वाय इक्वल टू 3 आहे. आता सेकंड नंबर काय सांगितली त्यांनी, टॉय स्मॉलर नंबर आणि 3 टाईम ग्रेटर नंबर सांगितलेला आहे. तर सम ऑफ टॉयस नंबर, स्मॉलर नंबर किती आपला वाय आणि ट्राईस ऑफ ग्रेटर नंबर. म्हणजे ग्रेटर नंबर किती, एक्स. तर 3 टाईम त्यांनी काय सांगितलं, एक्स प्लस 2 टाईम स्मॉलर नंबर इक्वल टू किती आहे, 19. ह्याला इक्वेशन 1 आणि ह्याला 2 दिलं आपण. तर आपण काय करू, तर इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून काय होईल, ते दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1ला आपण काय करू, 2ने मल्टिप्लाय करू. तर 2x मायनस 2y इक्वल टू 3 2 6. याला इक्वेशन 3 देऊ. तर आपण काय करू, आता ॲडिशन ऑफ इक्वेशन 2 and 3 दोन्हीचे आपण काय करू, ॲडिशन करू, जेणेकरून आपल्याला एक व्हॅल्यू भेटून जाईल. 3x प्लस 2y इक्वल टू 19 आणि 2x मायनस 2y इक्वल टू 6. ॲडिशन करू, तर 3 2 किती, 5x मायनस 2 आणि प्लस 2y कॅन्सल इक्वल टू 19 6 किती होते, तर 25. तर हा इकडे मल्टिप्लाय, मग इकडे गेला काय, डिवाइड. म्हणजे x इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5. तर 5 1 5 5 5 25. तर x इक्वल टू किती आला आहे, 5. तर तो आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तर पुट इन इक्वेशन 1 काय, एक्स मायनस वाय इक्वल टू 3. तर हा एक्स किती, 5 मायनस वाय इक्वल टू 3. तर हा वाय इकडे गेला प्लस होईल, मायनस प्लस 3 इकडे आल्यावर मायनस होईल. म्हणजे हा इकडे नेऊ, तर 5 मायनस 3 इक्वल टू वाय. तर y इक्वल टू 5 3 गेले, किती राहिले, 2. हे आपलं काय झालं, एक्सची आणि वायची व्हॅल्यू आली. तर आपण काय करू, आता क्रॉस मल्टिप्लाय करू. तर त्यांनी काय सांगितलं, तर दोघाचा जर डिफरन्स किती आहे, 3चा. म्हणजे 5 3 गेले, खाली किती राहणार, 5 2 गेल्यानंतर 3. म्हणजे किती आले, 3. सेकंड थिंग काय सांगितली त्यांनी, सेकंड थिंग सम ऑफ टॉय स्मॉलर. म्हणजे 2 वेळेस छोटा नंबर किती, 2 आणि 2 4.
आणि ट्राईस ऑफ ग्रेटर नंबर. जर 3 टाइम 5 म्हणजे 5 त्रिक 15 आणि 4 19. किती आले 19. म्हणजे काय आपलं व्हॅल्यू बरोबर आहेत. अशा प्रकारे काय झालेलं आपलं एक पहिलं इक्वेशन सॉल्व झालेलं आहे. आता आपण काय करू तर सेकंड प्रॉब्लेम घेऊ. तर हा झाला तुमचा सेकंड प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं एक प्रॉब्लेम दिला, एक रेक्टँग्युलर दिला आहे. तेव्हा काय म्हणतो आय एम रेक्टँगल म्हणजे सॉल्व करून बघू आपण. हा एक रेक्टँगल आपण कन्सिडर करू. तर वरची संख्या किती आहे 2x + y + 8 आणि खालची किती 4x + y. इकडे 2y इकडे काय x + 4. ह्या रेक्टँगलचे त्यांनी काय केले लेंथ आणि विड्थ ह्या दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y. म्हणजे काय करायचं एक्सची आणि वायची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि त्याच्यासोबत त्यांनी काय सांगितलं फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे त्याचा एरिया आणि पॅरामीटर किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे काउंट करायचं आहे. तर आज सोल्युशन केलं आपण. आता काय करायचं आपल्याला तुम्हाला तर माहीत असेल रेक्टँगल जर असेल त्याच्या काय असतं तर समोरच्या बाजू सेम असतात. म्हणजे आपण काय करू तर पहिले ह्याची विड्थ घेऊ. तर विड्थ काय ती 2y आणि x + 4. म्हणजे आपण असं लिहू शकतो द LHS म्हणजे लेफ्ट साईड इक्वल टू राईट साईड RHS. तर हे जी लेफ्ट साईड काय आहे 2y = x + 4. तर ह्याला इकडं आणू तर आपण एक्सला इकडं काय होईल -x + 2y = 4. ह्याला इक्वेशन 1 देऊ. तर सेम त्याचप्रमाणे काय करतो जे आता लेंथ घेऊ. तर त्याची लेंथ काय आहे 2x + y + 8 = तुम्हाला आधी सांगितलं होतं मी की ह्याच्या समोरच्या बाजू कशा सेम असतात. म्हणजे ह्याच्यासोबत काय ही आहे 4x + y. आता हे 4x आपण इकडं आणू. तर हे राईट साईडची व्हॅल्यू इकडं आणू. तर 2x + y + 8 -4x - y = 0. तर 2x मधून 4x गेलं किती राहतं -2x आणि y आणि -y. तर y मधून y गेलं खाली किती राहिलं 0. तर हे 2x आणि -4x मधून जर केलं तर -2x. इथं काय +y आणि +y काय होणार +2y + 8 = 0. तर 8 इकडे प्लस असलं इकडे काय होणार मायनस होणार. म्हणजे -2x + 2y = 8. जर याला 2ने भाग केला /2. तर हे मोठं इक्वेशनला आपण काय केलं आपण 2ने डिवाईड केलं. तर तिन्ही व्हॅल्यूला आपली 2ने भाग जातो म्हणून काय केलं 2ने डिवाईड केलं. तर -2x/2 + 2y/2 = 8/2. 2 1 2 म्हणजे -x + y = 4. ह्याला इक्वेशन 2 दिलं. समजलं. आपण काय केलं होतं फक्त इथं हे एक ट्रायंगल दिला आहे. त्यांनी काय सांगितलं एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची, त्याचे पॅरामीटर आणि एरिया काढायचा आहे. तर आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला, त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या. नंतर काय आधी तुम्हाला सांगितलं होतं आत्ता सांगतो की ट्रायंगल असेल रॅक्टँगलच्या समोरच्या बाजू कधी पण सेम असतात. जर त्या रॅक्टँगलच्या समोरच्या बाजू सेम नसतात त्याला रॅक्टँगल म्हणता येत नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं LHS = RHS म्हणजे लेफ्ट साईड = राईट साईड. तर हे 2y = x + 4 करून हे इक्वेशन घेतलं. नंतर 2x + y + 8 = 4x - y. ह्याला एक बाजू मांडली. नंतर 4x - y इकडे घेतलं तर 4 इकडे प्लस होतं मायनस घेतलं. हे मायनस इकडे आला प्लस झालं. त्याच्यातून एक इक्वेशन जनरेट केलं आपण. ते करून त्याला 2ने डिवाईड करून त्याला स्मॉल करून घेतलं. आणि हे इक्वेशन जे आपण काय करतो आता सबट्रॅक्शन वजाबाकी करू. तर जेणेकरून एकाची साईन चेंज होऊन काय होईल कॅन्सल होऊन जाईल. आपले हे 2 इक्वेशन आलते. आता हे जे काय करू आपण सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करू. तर सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 2.
तर -x+2y = 4. हे झाले तुमचे दोन इक्वेशन. त्याचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्शनला खालचे आहे जे प्लसच्या जाग्यावर मायनसच्या जाग्यावर प्लस होत आहे, प्लसच्या जाग्यावर मायनस होत आहे, मायनस जाग्यावर प्लस होत आहे. तर हे +x - x कॅन्सल, 2y मधून y गेलं तर किती राहणार 1y = हे +4 + 4 8. तर ही आली तुमची y ची व्हॅल्यू. आता ही काय करू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तर y = 8 पुट इन इक्वेशन 1. -x + 2y = 4 -x + 2 इन ब्रॅकेट 8 = 4 -x + 4 8 2 16 = 4. ते -x इकडे नेवतं आणि 4 इकडे आणवतं. तर हे 16 - 4 इकडे होते ना, मायनस होते ना प्लसचे = -x इकडे आहे +x. तर x = 16तून 4 गेले खाली किती राहिले 12. ही झाली तुमची x ची आणि ही झाली तुमची y ची व्हॅल्यू. तर आपण चेक करूत की बरोबर येते का. तर त्यांनी हा ट्रायंगल दिला होता आपल्याला. ट्रायंगलमध्ये 4x - y 2x + y + 8 2y आणि x + 4 दिलं होतं. तर इथं काय 2x + y + 8 = 2 × 12 प्लस y किती 8 प्लस = +8 12 दूनी 24 + 8 × 8 16 40 आले. 4x - y = 4 × 12 - 8 12 12 25 24 दूनी 48 - 8 40. म्हणजे इथं किती आले 40 आणि हे 40. म्हणजे LHS = RHS. आता ही व्हॅल्यू चेक करू. तर 2y = 2 × 8 म्हणजे 8 2 16 आणि इथं काय x + 4 = 12 + 4 = 12 × 4 16. म्हणजे किती झाले तुमचे 16 आणि हे 16. तर अशा प्रकारे x ची व्हॅल्यू किती आहे 12 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 8. त्यांनी आधी असं इक्वेशन दिलेलं होतं आपल्याला. याच्यावरून आपण काय केलं LHS = RHS म्हणजे ही बाजू = ही बाजू घेतली. त्याच्यावरून आपण काय केलं 2 इक्वेशन जनरेट केले, ह्या साईडहून एक आणि ह्या साईडहून एक. त्याच्यानंतर आपण त्याची ॲडिशन केली. ॲडिशन करून काय केलं सबट्रॅक्शन करून x आणि y ची व्हॅल्यू काढली. ती काढून आपण काय केलं LHS = RHS आपण टाकलं. आणि त्याच्यावरून तुम्हाला मी व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही ते प्रूव्ह करून दाखवलं. अशा प्रकारे आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व केलेत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून 2 प्रॉब्लेम सॉल्व करू. तर अजून माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल शेअर नसेल केलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना पण पाठवून द्या. चला धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.